ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनांचा आता थेट लाभ घेता येणार आहे। कोणतीही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे। आयुष्मान योजनेअंतर्गत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी आता आली आहे। सरकारच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय घेण्यामध्ये आले आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेब व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता हे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आज आली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून जे म्हातारे व्यक्ती आहे त्यांना पेन्शन योजना सुरू असायच्या, परंतु आता सरकारने या 5 योजना आणि हे 5 नवीन नियम जोडून आता ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिलाय। ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण झाले अशांना या सर्व योजनेचे आता लाभ दिले जाणार आहे। सर्वात महत्त्वाची बातमी आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। राज्यामधील नागरिकांना ज्यांचे वय 60 आहे अशा सर्व म्हाताऱ्या व्यक्तींना आता लाभ देण्यामध्ये येत आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि घेण्यामध्ये ठरविला आहे। म्हणजे की पहा आता मित्रांनो, वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षामध्ये घेता अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक ओढाचाळीला सामोरे जावे लागते। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव आता मंजूर करून दिला असून येत्या काही दिवसामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी ही विशेष तरतूद आता केली आहे। हे 5 नवीन नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। सरकारच्या माध्यमातून 5 मोठ्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहे। आता जे शेतकरी या योजनेचा लाभ घेतील त्यांना त्या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। रक्कम खूपच मोठी आहे जी की ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरेल। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, यातील पहिला मोठा दिलासा म्हणजे की आता इथून पुढे म्हाताऱ्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांना साधा ताप, सर्दी किंवा खोकल्यापासून देखील ते 5 लाख रुपयांचा कोणताही मोठा वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार आहे। पहा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, तुम्हाला 1 पण रुपया खर्च करायची गरज पडणार नाही। फक्त तुम्हाला हे कागदपत्र द्यावे लागणार, त्यानंतर एक कार्ड निघणार पहा आणि या ठिकाणी काही डॉक्युमेंट निघणार, त्यावरच या ठिकाणी तुम्हाला 1 पण रुपया लागणार नाही। आणि आता तुम्हाला पेन्शन पण सुरू होणार। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले। तुम्हाला फॉर्म कसं काय भरायचा, कोणते कागदपत्र लागणार, सर्व काही माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। याचाच अर्थ असा होतो आता ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगर यासारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागतात त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळण्यामध्ये सुरुवात होणार असून आधार कार्डवर ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण आहे राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसाच्या नंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे, असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्टपणे घोषणा केली आहे आणि या ठिकाणी नियमसुद्धा लावले आहेत। मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे लागणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं आहे, 50 लाख या ठिकाणी म्हातारे व्यक्ती अपात्र होणार, कारण की त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित ठेवलं आहे। या अटींमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार नाही। आता कोणाला लाभ मिळणार नाही आणि कोणाला लाभ मिळणार आहे, पेन्शन योजना नवी कुणाला सुरू होणार, सर्व काही जाणून घ्या। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा आता मिळत आहे। या योजनेतून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीतही एक मोठा क्रांतिकारक ठरत आहे। सरकारने या संदर्भात नवीन नियमावली आता जाहीर केली असून जे नागरिक
निकषांत बसतील त्यांनाच येत्या काही दिवसामध्ये या ऐतिहासिक फायदा मिळणार आहे. बघा, सरकारने निर्णय घेतला त्याचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना मिळतोय, ज्यामुळे समाजात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता कोणते सरकारने नियम लावले, कोणती पेन्शन तुम्हाला मिळणार आहे, त्यासोबत तुम्हाला कोणते डॉक्युमेंट जमा करावे लागेल, सर्व काही पाहून घ्या. आता सरकारने दुसरा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे, जे म्हणजे की ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शनची मागणी आता अधिकृतरित्या मान्य केली आहे. हो, तुम्हाला आता पेन्शन सुरू होणार. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये दर महिन्याला पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय घेतल्यामुळे येत्या 15 दिवसाच्या नंतर बघा, उतार्यावरील खर्चाची मोठी चिंता आता कायमची मिटणार आहे असं म्हणायला आता हरकत पडणार नाही. कारण की तुम्हाला 4,500 रुपये आता महिन्याचे मिळणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंतच्या या पेन्शनबाबत ज्या काही शंका आल्या होत्या त्या सर्वांना आता पूर्ण विराम लागला आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला हे कागदपत्रे जमा करावे लागणार, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. प्रत्येक घरामधील आजी आजोबा, कुटुंबामधील म्हातारे व्यक्ती त्यांना आता सरकारच्या माध्यमातून 4,500 रुपयांचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकी कशी होणार हे पाहणे देखील तितकेच आता सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. बघा, गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय रखडले होते ते मार्गी लागत असून 15 दिवसानंतर याचा प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाची अधिकृत जी.आर. काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आता प्रलंबित मागण्या निकाली निघणार आहे. पहा, यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला असला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून येत आहे. बघा, सरकारने शेतकऱ्यासाठी तर काय या ठिकाणी काही काढलं नाही, परंतु ज्येष्ठांसाठी मात्र हे 5 नवीन नियम लागू केले आणि या ठिकाणी 5 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतरच तुम्हाला आता एक काम करावे लागणार, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा आता केली आहे. आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार उचलणार असल्यामुळे कोणावरही अवलंबून राहण्याची गरज आता म्हाताऱ्या व्यक्तींना, आजी आजोबांना पडणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधार सध्या मानला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे. बघा, परंतु सरकारने आता जी पेन्शन योजना आणली ती या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. आता जाणून घ्या, हा सर्व लाभ पदरातून पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने तयार करून ठेवावी लागणार आहे. हे तांत्रिक काम वेळेत जर पूर्ण तुम्ही केलं तर तुम्हाला दर महिन्याला 4,500 रुपये पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा आता मिळणार आहे. बघा, त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जी काही प्रोसेस सांगितली आहे ती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलासाठी तयार राहणे प्रत्येक पात्र ज्येष्ठासाठी आता बंधनकारक आहे. कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आला. एकतर तुम्हाला उपचार देखील मोफत मिळणार, त्यावरून या ठिकाणी 4,500 रुपये पेन्शन देखील मिळणार. मोफत उपचारासाठी एक विशेष कार्ड काढणे आता अनिवार्य झालं असून या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांच्या मोठा बघा शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे उपचार मोफत आता होणार आहे. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर करून दिला असून त्यातून शेतकरी बघा कर्जमाफी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी
पेन्शन हे दोन्ही विषय मार्गी लावले जाणार आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यात मोठी पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, परंतु बघा सरकारने या ठिकाणी सांगितल्यानुसार या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची 2.5 लाख रुपयांची अट अत्यंत कडकपणे आता सरकारने लावली आहे. म्हणजे की सरकारचे म्हणणे आहे, ज्या पण या ठिकाणी म्हाताऱ्या व्यक्तीला आजी आजोबांना हा लाभ मिळणार आहे त्यांचे उत्पन्न कमी असावे, 2.5 लाखांच्या वरती नसावे, अशा काही अटी या ठिकाणी घातल्या आहे. त्या अटी समजून घेणं आता आजी आजोबांसाठी अत्यंत महत्त्वाचं. खऱ्या गरजू ज्येष्ठांनाच या योजनेचे प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, पहा या ठिकाणी त्यांना जमीन 10 एकरपेक्षाही कमी आहे, त्यांनाच या 4,500 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन पण नसायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये आल्यामुळे खऱ्या गरजूंना आता लाभ मिळणार आहे. सरकारने स्पष्टपणे अटी आणि निकष जाहीर केले आणि या ठिकाणी नवीन योजना सुरू केली. त्यामुळे आता ज्येष्ठांना नक्कीच या ठिकाणी फायदा आता होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, विशेषतः महाराष्ट्रामधील 14 जिल्ह्यांमधील गोरगरीब आणि दुर्गम भागामधील ज्येष्ठांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरत आहे. ज्या कुटुंबातील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. यामुळे योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळेल ज्याला त्याची खरी गरज आहे, अशी माहिती 5 दिवसानंतर अधिकृत स्पष्टे आता समोर येणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता या ठिकाणी 5 दिवसानंतर सर्व काही प्रोसेस होणार आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासादायक बातमी आजची ठरत आहे. असं जरी म्हणलं तरी आता काहीच हरकत पडणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत अर्ज सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता दाटपणे सूत्रांच्या माध्यमातून देखील वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि बघा आधार लिंकिंगची कामे आत्ताच पूर्ण करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी बघा धावपळ करण्याची गरज लागणार नाही. सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या ताजा अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इथून पुढील कोणत्याही नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.